हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण साबुदाणा बटाटा पापड पाहणार आहोत. साबुदाणा बटाटा पापड तुटतील नाही, तुकडे पडतील नाही, चीर पडणार नाही. मस्त असे कुरकुरीत पापड होतील. 1-1.5 किलोचे मस्त असे कुरकुरीत पापड बनवले आहेत. तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाले आहे. याचा आवाज थोडासा ऐकून दाखवते. आणि भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे. पापड बनवण्यासाठी हा अर्धा किलो साबुदाणा घेतला. आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया. जे साबुदाण्यामध्ये घाण असते ते पूर्ण निघून जाईल. आता हा धुतला आहे 2-3 पाण्याने. आता यामध्ये पाणी घालूया. भरपूर पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5-6 तास भिजू घालू. आता 5-6 घंटे झाले. साबुदाणा मस्त असा फुगला आहे टम. तुम्ही साबुदाणा रात्री पण भिजू घातला तरी चालेल. मस्त असा टम फुगून जातो आणि पाणी भरपूर घालायचं त्यामध्ये. जास्त साबुदाणा असला तर भांडं असं मोकळं चाकळं आणि मोठं घ्यायचं. आता आपण बटाटे उकडून घेतले आहे. त्याची साल काढून घेऊया. आता ही 1 किलो बटाटे घेतले आहे, उकडून घेतले आहे. याची साल काढून घेते. अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्याचे मस्त असे 1.5 किलोचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहे. तुम्ही ना चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आणि मी भरपूर असे पापडाचे व्हिडिओ अपलोड केले आहे माझ्या चॅनलवर. साबुदाणा बटाटा पापड पण आहे आणि उडदाचे पापड पण आहे. आता हे साल पूर्ण काढून घेतले. याला असं मॅशरने मॅश करून घेते. या तुम्ही असे हातानं पण मोडून घेऊ शकता. आता हे बटाटे असे बारीक करून घेतले आहे. आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे बटाटे बारीक केले हे थोडंसं टाकूया आणि थोडासा साबुदाणा आणि यामध्ये थोडंसं पाणी. पाण्याचा जास्त नाही, थोडाच वापर करायचा आणि ही मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता साबुदाणा आणि बटाट्याचं हे मिश्रण असं बारीक करून घेतलं मी. यामध्ये कुठंच अशा गुठल्या नाही राहिल्या पाहिजे, एकदम बारीक करून घ्यायचं. आता हे पातेल्यामध्ये काढून घेते आणि असंच आपल्याला पूर्ण बटाटे आणि साबुदाणा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. पाण्याचा थोडाच वापर करायचा, नाही तर जे मिश्रण आहे आपलं ते एकदम पातळ होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती व्यवस्थित झालं आहे, मस्त झालं आहे. आता असंच सर्व साबुदाणा आणि बटाटा मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. तर एक पातेल्यात नाही बसवतं तर दुसरं पण पातेलं घेतलं. भरपूर असं मिश्रण झालं आहे दोन्ही पातेल्यामध्ये. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पहिले चम्मचनं थोडंसं असं फिरून घेते. कुठं गाठा राहिल्या काय चेक करून घ्यायचं. एकदम व्यवस्थित झालं आहे. फॅन बंद करून घेतलं तर मी, नाही तर फॅनच्या हवेने ते एकदम असं जमून जाते. आता हे बघा एकदम व्यवस्थित झालं आहे. आता हे बघा हे थोडंसं जमलं आहे. त्याला बी चम्मचनं असं फिरून घेऊ. फिरून घेतले की ते एकदम पूर्ण असं फेटून जाते. पाण्याचा वापर नाही करायचा आता. एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही पण नक्की हे साबुदाणा बटाटा पापड बनवा. खूप छान होतील तुमची बी. एक बी पापड तुटणार नाही. अजून बी पुढे सांगणार आहे. आता या पातेल्यात पण चवीपुरतं मीठ मिक्स करून घ्यायचं. तर आपलं मिश्रण परफेक्ट झालं की नाही कसं चेक करायचं, तर असं चम्मचनी खाली वरती करत राहायचं म्हणजे लक्षात येऊन जातं. आता यामध्ये थोडं लाल मिरचीचं हे पूड घेतलं हे घालते. आता आपण पापड टाकूया. तर मी घरामध्ये एक कापड आथरला आहे आणि याच्यावरती हे पापड आपल्याला टाकायचे आहेत. जसं मिक्सरमधून काढलं, मीठ वगैरे घातलं, मिरची घातली की लगेच पापड टाकायला चालू करून द्यायचे. नाहीतर जे मिश्रण आहे साबुदाणा बटाट्याचं असं घट्ट होऊन जातं. घट्ट झालं की थोडंसं चम्मचनं असं फेटून घ्यायचं. आता एप्रिल महिना लागणार आहे तर कडकडी उन्हामध्ये हे पापड नाही वाळू घालायचे.
तर तुमचा एक बी पापड नाही राहणार, पूर्ण तुटून जातील, चिरा पडतील. तर पहिली घरामध्येच टाकायचे आणि मग दुसऱ्या दिवशी काढले की तुम्ही ते उन्हात 1-2 दिवस वाळू घालू शकता. तर ही कडकडीची एक पन्नी आहे मोठी, तिला कट करून मी आता याच्यावरती हे पापड टाकते. हे मिश्रण जे आहे पूर्ण थंड असते, गरम नसते. तर तुम्ही कडकडीच्या पन्न्यावरती पण हे मोठ्या हे मिश्रण टाकू शकता. त्याला चिटकत नाही, एकदम वरे पापड येऊन जातो सुकला की. पापडांची साईज जास्त मोठी नाही करत बसायचं. आता तुम्ही बघू शकता मी मस्त असं भरभरून मिश्रण घेत आहे, तरी पण हे पापड एकदम कागदासारखे पातळ होतील. एकदम पातळ होता कागदासारखे, तर एवढीच साईज ठेवायची. आता असे सर्व पापड बनवून घेतले. छान असे पापड दिसत आहे आणि दुसऱ्या वरती पण पापड टाकले. याच्यावर बसत नव्हते, मिश्रण जास्त होतं आपलं. सावलीमध्येच पापड वाळू घातले आहे. पूर्ण दिवसभर आणि रात्रभर मी हे घरामध्येच वाळू दिले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काढून हे उन्हामध्ये 2-3 दिवस कडकडी उन्हामध्ये वाळू घातले. एकदम मस्त असे कागदासारखे पातळ झाले आणि एक पण नाही पापड तुटला. आता आपण हे तळून घेऊ. तर तेल गरम करायसाठी ठेवलं. तेल गरम झालं की यामध्ये पापड घालायचे. 2-2 टाकते. तेल गरम झालं की पापड लगेच तळल्या जातात, काहीच वेळ लागत नाही. आता हे बघा किती पटकन तळल्या गेले. आता प्लेटमध्ये काढून घेते. आणखी 2 पापड घालते तेलामध्ये. तेल मस्त गरम करून घेतलं की काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकन तळल्या जातात. तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नाहीतर जे पापड आहेत हे लालसर पडून जातात. आता बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे पांढरे शुभ्र पापड दिसत आहे आणि खायला हे तेवढे चविष्ट लागतात. नक्की या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवा, तुम्हाला पण नक्की आवडतील. मिश्रण चांगल्या त्याप्रमाणेच व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं, तेव्हाच पापड टाकायचे आणि 1-2 दिवस घरातच वाळवण्यासाठी ठेवायचे गॅलरीमध्ये. डायरेक्ट कडकडे उन्हामध्ये नाही टाकायचे, नाहीतर जे पापड आहेत ते तुटून जातील, तुकडे पडतील. आता मस्त असे पापड झाले आहेत. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब शेअर करा आणि नक्की हे पापड बनवा. बाय.